चला आता पहिला केक कापू. चला माझ्याकडे गुड न्यूज आहे. त्याच्यापेक्षा माझ्याकडे मोठी गुड न्यूज. आता आहे ना आम्हाला स्क्रिप्टेड व्हिडिओ बनवायचा धोंड्यावरती. त्याच्यासाठी आम्ही स्वयंपाक करून घेऊ राहिलो. धोंड्याचा पुरणपोळी, आमरस, इकडं पीठ मळलं, साल टाकला, डाळ पण शिजवली. आणि तुम्ही नक्की पाहतो स्क्रिप्टेड व्हिडिओ पूर्ण बघा. कोणाची जास्त ऍक्टिंग ऍक्टिंग आवडते ती बघा. कमेंट करा, सांगा. आमची स्क्रिप्ट कशी ते पण सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आणि सगळ्यात जास्त स्क्रिप्टेड किती जण येणार आहे व्हिडिओ मध्ये. सगळं घरच व्हिडिओ बनवणार आहे स्क्रिप्टेड. त्याच्यामध्ये दाद्या आहे, अनु आहे, त्याच्यानंतर वीराचा राहणारच आहे, त्याच्यानंतर पप्पा आहे. पप्पाचं काम अर्ध झालंय व्हिडिओ मध्ये, आता अर्धच राहिलं. आणि आता आम्ही स्वयंपाकाची तयारी करतोय. चला मग या मग सगळे आमरस खायला, धोंडा खायला या मग सगळे. सगळे या धोंड्याला. दोनदा खा सगळे. मम्मी पप्पा स्वयंपाक बनवत्या. गोल करते ना त्याच्यात पुरण घालायचं. तर आता मी रेडी झालेले आहे आणि आम्ही आज बनवणार आहे धोंड्याचं स्क्रिप्टेड व्हिडिओ. तर इकडे मी मम्मीला बरीच तयारी करून दिली आहे. मम्मी आता भज्याचं पीठ खलवतीये आणि मग मी थोड्या वेळाने भजे काढणार आहे. आणि स्क्रिप्टेड आणि तुम्ही नक्की बघा स्क्रिप्टेड व्हिडिओ कसा झाला सांगा. अजून आम्ही बनवला नाहीये पण तयारी करतोय सगळी. खूप वेळ लागला आहे, म्हणजे खूप वेळ लागलाय तयारी करण्यासाठी सगळी. कारण स्क्रिप्टेड म्हणजे पूर्ण धोंडाच करावा लागू राहिला. स्वयंपाक पूर्ण आवरणं हे ते पूर्ण वेळ दिवस त्याच्यामध्ये चाललाय आमचा. तर नक्की बघा. आणि आमच्या काही इथं ना मम्मी अनुष्का दाद्या तर आहे ना अनुला मी माझी ननंद बनवणार आहे. तर चला तुम्हाला कसं वाटलं ना नक्की सांगा कमेंट मध्ये. गॉगल केला वाटतं जाऊ दे ना. अनु बरं आहे का? हा अनु बिनू नाही म्हणायचं तुम्ही. तुम्हाला कसं काय डायरेक्ट नाव नाही घेऊ शकत. नाव काय ग विचारलं? नाव काय? नाव मस्त माहिती आहे सगळं पण बाई बरं आहे का तुझं? हा बरं आहे. हा ना सुट्ट्या लागल्या. बरोबर कॉलेजला ते आजी हसू राहिली. नाही थांब. बाई बरं आहे का तुझं? हा बरं आहे. बेटा म्हणू का? बरं थांब थांब मी परत येते. हा परत. हा दीदीच बरं आहे. दीदू बरं आहे का तुझं? थांब. दीदी बरं आहे का तुझं? हा बरं आहे. हा का कॉलेजला सुट्ट्याच असतील आता. हा. पटकन आवरते आणि पटापटा आवरून चालन ठीक. किती असतं ट्युशन? बाकीचं नका वरून. आज आहे ना नवऱ्याच्या आवडीचं स्वयंपाक आहे. चिकन ते पण थोडं थिडकाने आणलेलं डायरेक्ट 2 किलो. आणि अब हा दाखवायचा तर खरा जुगाड. काल एक कमेंट आली की माशांसाठी ना म्हणजे त्याच्या एवढ्यात आम्ही स्क्रिप्टेड टाकलं होतं का माशा त्रास देते ना. मग त्यांनी सांगितलं सफेद धूळ पिशवीमध्ये पाणी टांगून ठेवा. तर आता बघू इथे टांगलंय पाणी. काय होतं माशांचं का बाबू? मध्ये तर आम्ही आलो इथं गॅलरीत आणि एवढं आम्ही म्हणजे ती काय आलेलो आहे. विरा सुद्धा आहे. विरा इकडे बसलेली आहे. पेनने हाताला एवढं भारी वातावरण झालेलं पाठीमाग. म्हणजे त्या कॅमेऱ्यामध्ये एक नीट कॅप्चर होत नाही ते पाठीमागचं सूर्यवीर्य. नाहीतर एवढं भारी दिसतंय ना. एकच नंबर दिसतंय. हे बघा इकडे. आता कसं दाखवू तुम्हाला? इकडे कसं दिसल? हा हे बघा किती छान दिसतं इकडं. आणि इकडं तुम्ही बघू शकता मॅडमच्या मुस्काडात आता लागली असती. मॅडमने लगेच तिचा चेहरा मेरा डायरेक्ट माझ्यावर. असं काही नाही. तुला फक्त मी आहे ना दाखवत होतो तर तेवढं तू अशी हाताखाली आली. मी काहीच करू शकत नाही त्याला. काय विराज काय सांग आजीला? हा सांग आजीला सांग. आजीला नवीन साडी घालायची. साडी घाल आपण. आजी कुठं आली की सगळं सांग आता सांग ना आता काय आज काय सांग ना. आज काय सांग ना. काय सगळंच वेगळं. खरंच बाई विसरू ना. फारच
हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता ना मी खूप दुपारची साडी घातली पण काही शूट केलं नाही. माझे मिस्टर फक्त मला मी बसले रिकामे दिसले का मग फक्त म्हणत्या आवर ना मग आवरून बसले का 4 तासापासून आवरून बसले. म्हटलं बघू आज काही शूट करत्या का. काहीच केलं नाही आणि फक्त मी रिकामे बसले माझ्या नवऱ्याला देखवत नाही, बघवत नाही माझ्या नवऱ्याला. आणि पार माझा मेकअप डल होऊन गेला. तरी म्हणजे आपण काहीतरी करू ना आणि आवर म्हणजे रिकाम बसले फक्त त्यासाठी राहतं आवर. बाकी काहीच नाही राहत. कोणत्या बार मग एवढी साडी बिडी घालून बसले टाइमपास गरमीमध्ये. हा मग ना काही माझा फोटो काढलेला माहिती. मग ते त्यांना होतं सूट, मला नाही आवडत. मला रोज रिलॅक्स राहायला आवडतं. रिलॅक्स कपड्यांमध्ये घाळघोळ कपड्यांमध्ये आवडत मला. मला असं आवडलं काय काय करायचं भारी दिसून. हा नवऱ्याला भारी वाटतं. नवऱ्याला वाटून मग काय करायचं. नवऱ्याला वाटत मग काय करायचं म्हणजे नवऱ्यासाठीच नटायचं बाई. तुम्ही नका ना मग माझ्यासाठी. मग मी नाही काय गोगल तुम्ही बिगल कपडे घालायला लावले, तुम्ही काढून टाकले. कोणते मी पण कपडे घातले. आता काय हे काय हे माझे काय होते आधीचे. असं भारी वाटतं साडीवर. शर्टाला comfort मला आहे ना टी शर्टच भारी वाटते. शर्ट. चल, चला आपल्या इकडे. चल विरा. हे विरा आज बड्डे कोणाचा आहे? बड्डे कोणाचा सांग ना. हा देऊ का? बरं ठीक आहे देतो. मला आधी सांग बड्डे कोणाचा आहे. बड्डे सांग कोणाचा आहे. इकडे बघ इकडे बड्डे कोणाचा आहे. केक कुठे केक दाखव बरं. केक कुठे दाखव फ्रीज उघडून दाखव कुठे केक कुठे. एवढी हुशार झाली विराला हुशार झाली. तस चला आता आहे ना आवरू आणि केक कापून घेऊ. आणि आशूची साडी काय वाया जाणार नाही घातलेली. साडी आहे ना. अरे साडीवर तुला भारी दिसते म्हणून अरे साडीवर भारी दिसते म्हणून म्हणलं साडी घाली चांगलं वाटतं जरा. तुम्ही का शर्ट नाही घालून ठेवला. अरे माझा शर्ट आहे ना. टी शर्ट नाही शर्ट घातलेला होता आधी. मग ते काय तिकडे घालायचंय ना आता. आता गरमी होते त्याच्यामुळे मी घालत नाही असं आहे. तर चला केक कापू. चला आता पहिला केक कापू. चला माझ्याकडे गुड न्यूज आहे. त्याच्यापेक्षा माझ्याकडे मोठी गुड न्यूज. पण मी सांगणार नाही तुम्हाला. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कळेल गुड न्यूज. थोडं वातावरण असं झालंय का विजा चमकतंय. पाऊस सारखं वातावरण झालेलं आहे. आता आहे ना मम्मीचे बघ आता एक चमकले बघा. आणि आता ना रात्रीचे 9 वाजले. बराच टाइम झालाय. आणि इकडे पाठीमागं बघा मी प्लांट लावलाय खूप छान आलेलं आहे. कोणाचा बर्थडे? तुझ्या आजीचा बर्थडे. काय नाव तुझ्या आजीचं? हा कुसुम आजी. बाबा विराने तर लय छान आणला केक. विराने लय छान केक आणला. बाबा ओके चाकूच विसरले. आज चाकू आण रे. चाकू आण ना रे. होय ना. नाही ना आज विसरला चाकू. विराने सांगितलं ना दादूला आणायला चाकू आण रे. आजीचा बर्थडे माझ्या आजीचा आहे. बर्थडेला कोण आलं. अजून येस दादा आणू दीदी. आणि आजीला काहीच आवरू देत नाही. लगेच नाही कापायचा. लगेच नाही. आजीने मेकअप आजीचा मेकअप तरी बराच केला असतो विराने काहीच करू दे ना. इथं ठेवायचं तो. इथं ठेव. आता आहे ना अशी मम्मा मला ओवळीन. आणि मग तू आधी विराच वावळी ना आजीला बोल. दे ताट दे तिच्याकडे. लावा हळदी कुंकू लाव. ए अगं तिलाच वावळ लाव. हळदी कुंकू लाव. अगं बाई बर हळदी लाव. पिवळी येल्लो लाव. बर अजून बस
हुशार बस. बरं आता ओवळ ना असं गोल गोल फिरव ते फॅन बंद कर रे 2 मिनिटं असं कर. फॅन बंद कर ना आता मम्मा कधी हा, आता मम्मा कधी झालं विजला थांब फॅन बंद कर ना. थांब ना विरू. अजून मम्माला ओवाळायचे. थांब ना. तुझ्या हातात थांब ना अजून ओवळायचं इथं ठेव हा मी सांगन तेव्हा घ्यायचा हा तो वरती बघ आजी काय करते साखर जाती जाऊ मम्मीला आजीला गण लावून राहिले बाय थांब ना बाबडे. अरे मम्मीला ओळख नाही का मम्मी ओळख राहिली बस थांब बर का कापू नको बर का आणू जा. विरा घे चाकू घे विरा हॅपी पाठी माग हो विरा बर्थडे विराची आजी. हॅपी बर्थडे माझी आजी. काढा आमचा फोटो. हा इकडे आजीला घाल आता तू खाऊ घाल आजीला हाताने घाल हाताने घाल हॅपी बर्थडे. हा निघाल आजीला खाऊ घाल आजीला घाल आजीला फोटो काढ. चाकू लागेल तुझं म्हणा चाकू दे ठेवू ना आता बाबू ते ताट उचल रे ती हे ताट उचल इकडे ठेव साईडला खा बाबू नको आता कापायचं नाही आता खाऊ घालायचं आजीला खाऊ घाल हा तू उचल रे चाकू घे काढून आण फोटो काढू का ते नाही खायचं भाऊ प्लॅस्टिक आहे ते थांब प्लास्टिक आहे इकडे घे आणा तू इथं उभी राह. दादा इकडून उभं राहील. इकडून ना आणू. दादा तू इकडून घे आता. एकदम. उभी राह. ओयो आजी म्हण केक 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 केकने नाचवायचा बाबू आजीला म्हण ना हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. अजून अयो आजीचं बार पोटच फुगी होती काय ना आज विरा मोठं जाती ना माझं. तर आता आहे ना बर्थडे नंतर चालू आहे अशीची स्वयंपाकाची तयारी नाशो आज ना अंड्याची अंड्याचा स्पेशल मसाला घे बनवायचा काय माहितीये का हा काय म्हणतो आपण त्याला अंडा करी बनवायचं आहे का? हा आणावं लागेल फक्त एवढंच आहे हा ते नाही झालं. नाही झालं तेवढं लागणारच तेवढं ते लागणार आहे आता मम्मीचा बर्थडे करून झालाय आणि आपण केक करू कट करू आणि मग स्वयंपाक करू. मग म्हणजे ना आता मी स्वयंपाक बनवते. विरा काय मम्मीला करू देत नाही काही त्याच्यामुळे स्वयंपाक करते. आता मी भाकरी अंड्याची काढून अंड्याची पण घेतली मला एक सोडायचं राहिलं. एक राहिलंय ना ते मी सोलून देतो तुला कसं केलं सांगा ना. तू जोरात फिरवलं ना त्याच्यामुळं हळूहळू फिरत ना ते ड्राय तेल घेऊन असं मिक्स आहे ना. अरे वेळ लागतो ना ते ड्राय जवळ पाणी उडत नाही त्यावर त्यातलं जोपर्यंत पाण्याचे वेपर तयार होऊन जात नाही ना तोपर्यंत तेल पाण्यावर करून घे. अंडा घ्यायचंय काय एखादं राहू दे ना एक कप तिला बाकीची भाजीत ते टाकून हेच तुझ्या हाताखालचं सोललेलं इकडलं हां असंच काढून घ्यायला पाहिजे खायला असंच काढून घ्यायला पाहिजे खायला थोडीशी ना अंड पण ना माझ्या बायकोने आता मस्त अशा भाकरीला सुरुवात केलेली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता बायकोची भाकर माझ्या जर तुम्ही जर कधी खाल्ली आल्या आयुष्यात मी तर खातोय गेल्या 8 वर्षापासून एक नंबर भाकर करते ती बाजरीची आणि चपाती जर खाल्ली ना तुम्हाला पुरणपोळीची आठवण येईन अशी चपाती बनवते ती फक्त कधी कधी भारताचा नकाशा तयार होतो अजून काही आणि जर भाजी जर खाल्ली ना
आणि तुम्ही गोल भाकर आली मग काय काही नवशान. आताच केलं ना कौतुक तुझ्या भाकरीचं. काय म्हणजे कधी 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 भारताचा नकाशा तयार होतो. कधी होतो तो ज्यावेळेस नवऱ्याबरोबर बिघडेल असन त्यावेळेस भारताचा नकाशा असला तरी खायचा गप. आणि भाजी भाजी तर एक नंबर. थोडा गॅस कमी करा मॅडम, कारण आहे ना भाज्या तिच्या लय भारी राहत्या. पण कधी कधी डोकं सटकेला असले हो. बरं जाऊ दे ते दुधावर झाकण ठेवा, पीठ उडल त्याच्यावर घेते. अरे बापरे, ऑर्डर दिली मॅडम. चला काम करून घेऊ आपलं. तर इकडं भाजी ना एकदम भारी कड आलाय भाजीला. आणि तिकडं मी आता ना मस्त दुधावर झाकून ठेवतो. आज 2.5 लिटर दूध आणलंय असं मी, कारण तू बोलले दूध पुरत नाही म्हणलं, मग तुला आज जादा घेऊ. ओके, तर एवढ्यावर मी आता रजा घेतो आणि तू भाकरी कर आणि लवकर कांदा लिंबू ताटं करून तिकडे जेवायला आण. पहा, गोल भाकरी. बघा बायकोची भाकर गोल गोल. अजून काय रे पुढं. काय करते बिरू? बिरू तू कोणासाठी बनवते चपाती? मम्मासाठी. अगं बयो, आता फोन ठेवून दे. हा आता फोन ठेवून दे. आता फोन ठेवून देऊ? मग तुला जमत नाही का फोन पुढे चपाती? नाही. का बर ग? का बर नाही जमत बिरा? तुला नाही आवडत व्हिडिओ काढायला? का बर? बस देते ठेवून. बस 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 ठेवून देते विरा.